दिल्लीमध्ये रेवती सुळे आणि सारंग लखानींच्या लग्नाचं रिसेप्शन पार पडलं। या सोहळ्याला नेत्यांसह दिग्गजांची उपस्थिती पाहायला मिळाली। पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी या सोहळ्याला उपस्थित होते। एकीकडे विरोधी पक्षनेते राहुल गांधी रोजच गृहमंत्री अमित शहांविरोधात आक्रमक भूमिका घेत आहेत, तर दुसरीकडे रेवती सुळेंच्या रिसेप्शनला दोन्ही नेत्यांनी हजेरी लावली, तेही एकाच वेळी। रेवती सुळे आणि सारंग लखानींच्या रिसेप्शनमध्ये जेव्हा अमित शहा मंचावर आले त्यावेळी राहुल गांधी आणि सोनिया गांधी मंचाच्या खालील भागात पाहायला मिळाल्या। इतकंच नाही तर सोनिया गांधी आणि शरद पवार एकमेकांसोबत गप्पा मारतानाही पाहायला मिळालं। आपण या सगळ्याबद्दलचे अपडेट जाणून घेऊया, तर सोमेश कोलगे आपल्या सोबत आहे। सोमेश, एकीकडे राजकारण असतं आणि दुसरीकडे हे असे सगळे सोहळे आणि या सगळ्या सोहळ्यांमध्ये होणारी ही सगळी भेट, कसं पाहायचं या सगळ्या भेटींकडे? दीपक, आज सुप्रिया सुळेंच्या आणि सुप्रिया सुळे आणि सदानंद सुळे यांच्या कन्या आणि तसंच सागर लखानी, रेवती सुळे यांच्या विवाहाचा जो स्वागत समारंभ दिल्लीमध्ये होतोय त्याला अनेक सर्वपक्षीय नेत्यांची हजेरी आहे। दिल्लीतील अनेक मोठ्या दिग्गजांची हजेरी आहे। यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी नुकते तिथे येऊन गेलेत आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आले। अमित शहा अगदी थोड्या वेळासाठी आले होते, परंतु केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि सोनिया गांधी, प्रियांका गांधी आणि राहुल गांधी हे चौघेही एकाच वेळी एका मांडवाखाली होते आणि अर्थातच तो मांडव होता रेवती सुळे यांच्या लग्नाच्या स्वागत समारंभाचा आणि त्या ठिकाणी या सर्व नेत्यांची नजरानजर झालेली आहे। त्याचवेळी अखिलेश यादव आणि समाजवादी पक्षाचेही सर्व प्रमुख नेते मांडवाखाली होते आणि एका विवाह सोहळ्याच्या निमित्ताने, एका कौटुंबिक सोहळ्याच्या निमित्ताने सर्व राजकीय मतभेद असणारे वेगवेगळे विचार प्रवाह हे एका मांडवाखाली पाहायला मिळालेले आहेत। 6 जनपद शरद पवारांच्या निवासस्थानी हा स्वागत समारंभ सुरू आहे आणि या स्वागत समारंभामध्ये सारंग लखानी आणि रेवती सुळे या दोघांचं अभिनंदन करण्यासाठी, नवदाम्पत्याला विवाहित जीवनाच्या शुभेच्छा देण्यासाठी म्हणून हे सर्व सेलिब्रिटी आणि शक्तिशाली नेते दिल्लीच्या वर्तुळातील इथे हजेरी लावत आहेत आणि यामध्ये समाजवादी पक्ष, भारतीय जनता पक्ष, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवारांची सुद्धा, शरद पवारांची सुद्धा आणि असा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, शिवसेना एकनाथ शिंदेच्या नेतृत्वातील असे सर्वच नेते या ठिकाणी एकत्र आलेत। विविध उद्योगपती एकत्र आलेले आहेत। गौतम अदानी या विवाह सोहळ्याला स्वागत समारंभाला उपस्थित राहिलेत आणि या सर्वांनी एकत्रित येऊन इथे नवदाम्पत्याला शुभेच्छा दिल्यात। विशेष म्हणजे सर्वात लक्षणीय ठरली ती पंतप्रधान नरेंद्र मोदींची या सोहळ्याला उपस्थिती। पंतप्रधान नरेंद्र मोदींचं स्वागत विशेष म्हणजे अनिल देशमुख आणि जयंत पाटील यांनी केलं आणि त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जवळपास साधारणपणे 20 ते 25 मिनिटं या सोहळ्यामध्ये उपस्थित होते। त्यांनी अनेक उपस्थित पाहुण्यांची भेट घेतली आणि त्यानंतर त्यांनी सर्व नवदाम्पत्याला शुभेच्छा दिल्या। पवार कुटुंबियांचं अभिनंदन केलंय, पवार कुटुंबाला शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या विवाह सोहळ्यातून इथून आता नुकतेच त्यांचं प्रस्थान पुन्हा त्यांच्या निवासस्थानाच्या दिशेने झालेलं आहे। त्यामुळे या सोहळ्याचा दिल्लीमध्ये थाट आणि पूर्ण चर्चा सगळ्या राजकीय वर्तुळात रंगलेली आहे। सोमेश, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। तेव्हा हा रिसेप्शन सोहळा पार पडतो आहे आणि रिसेप्शन सोहळ्याला अर्थातच देशभरातले दिग्गज नेते हे उपस्थित असलेले पाहायला मिळतील। सत्ताधारी आणि विरोधी बाकांवरचे दोन्ही नेते यावेळेला उपस्थित होते। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे ज्यावेळेला या ठिकाणी या मंचावर पोहोचलेले होते त्यावेळेला अगदीच त्यांच्या पाठीमागे विरोधी पक्षनेते राहुल गांधी, सोनिया गांधी यासोबतच प्रियंका गांधी या देखील उपस्थित होत्या आणि त्यानंतर अर्थातच सगळ्यांचं लक्ष वेधलं गेलं ते म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीवर। जवळपास 20 मिनिटं पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील या सोहळ्यासाठी पोहोचलेले होते। अर्थातच यावेळेला शरद पवार असतील, सुप्रिया सुळे असतील, मोदी असतील यांच्यामध्ये देखील मोकळेपणाने संवाद झालेला देखील पाहायला मिळाला। पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि राहुल गांधी हे या सोहळ्याला उपस्थित होते। यासोबतच उद्योगपती गौतम अदानी हे देखील या सोहळ्यासाठी उपस्थित असलेले पाहायला मिळाले।